सासूबाई नमस्कार करते. अगं थांब. असू द्या अहो मला सवय आहे. अगं सुनबाई रोजच्या रोज ते लवलो पाया पड नको. हा एका दिवसाचं नाही आता हे. हा रोजच्या रोज पाया पडायचं म्हणजे की नाही लंकाला लांब आहे. हा त्याच्यावर रोज उठून पाया पडणं नाही. अगं 4 दिवसाचं बोजवा कोणी करू नये. हा मला तर काय पडणार होती तसं. हो सगळ्यांना गोड बोलणं व्यवस्थित राहणं एकमेकाचं ऐकून घेणं एकमेकाचा सन्मान करणं हे महत्वाचं आहे बघ. हा रोज उठून तू पाया पडत नको. कंबर दुखून घ्यायला. नाश्त्याला काय केलीस? नाश्त्याला का मामाजीला ना घावणं केले. घावणं बनलीस? अगं तुझा सासरा घावणं खायला की ग. आणि पप्पाला काय केली सांग? त्यांना पोहे बनवले. पप्पाला पोहे? माझा पप्पा पोहे खायना की ग. पोहे कशाला केली सुनबाई? अगं त्याला पोह्यानं लय पित्त होते बघ. निवळ खायना बघ त्याचा. तर मजासाठी अगं काय घावणं बी खायना आणि ते पोहे बी खायना बघ. तर मजासाठी काय केलीस नाही नाश्ता? चहा? नुसतं चहा तू काय बनवलं? काहीतरी कर ना की वेगळं काहीतरी खायला. आई उपीट कर मग काय नाही तर शिरा बिरा तर खात असतात बाया जरा. तू पीप आपल्याकडे बघ कोण आहे करते तुम्हाला पण उपीट थोडंसं टाकून शिरा थोडासा करून द्यायचं होय. तसं घावणं घेऊन मी खायना का सांगला मी तुला आताच. आणि मला विचारून भाज्या बिजा करत जाय सगळं स्वयंपाक करत जाय. चालेल सासूबाई. हा ती देवपूजा काय ते करून घे आणि त्याच्यानंतर ती नाश्त्याची तयारी कर. हा सकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही मनात तसं करते. हो चालेल. नाश्ता तयार झाला पाहिजे सांगला मी तुला समजा. हा मला लई लवकर जेवायला नाश्ता तर मला लई लवकर लागतो नाश्ता. हो आणि काय करायचं एवढे कांदे कापून? उपीट करते हो सासूबाई. उपीट मग उपीटला एवढे बाई एवढे कांदे पळून दिल्यावर मग कसा संसार करायचा गो. किती महागाई वाढली बाई सुनबाई तुला माहित आहे की काही? हा एवढे कांदे पळून दिल्यावर मग भाजी काय करणार आहेस? पोहे कसले करणार आहेस? कसले उपीट कसलं करणार आहेस ग तू? हा भाज्या बिज्या चांगल्या करावं लागतात. आणि हो एकच टाकते. तू नाश्ता जाऊ नको असं सामान. सुन भाई तुला काय तुझ्या माहिती काय स्वयंपाक शिकवलं का नाही? हा उपीटला एवढे टमाटे घेतात. अहो सासूबाई टमॅटो पण लागतोच की. अगं एखादा टमॅटो ह्याच्यातला पण अर्धा टमॅटो टाकायचा असतो उपीटला. हा ती काय भाजी नाहीये उपीट आहे ते. अर्धा कांदा अर्धा टमॅटो हा कढीपत्ता कोथिंबीर टाकून उपीट करायचा असतो. आता टोपलं घेतोय तू टमाट्याचं. हा आता तर आम्ही लग्नाच्या तवास आहे ना 4 पिंपे तेल आणले होते. हा आता लग्नात 3 पिंपे गेले. आता 1 पिंपा राहिलाय. त्यात आता अर्धा संपलाच बाई 15 दिवसातच लग्न होऊन तुझं 15 दिवस झाले की. हा स्वयंपाक जरा थोडी करत आहे का माय? काय संसार करतेस की बाई? मला तर काय भरोसा नाही का माहिती तुझा सगळा उधळाच करायचा तुझा. तुझ्या माय पण तर लय सांगितलं होतं का सुनबाई म्हणजे लेकले सुगरण हाय लय स्वयंपाक चांगला बनवते म्हणून सांगितलं होतं. माझ्या पप्प्याला जसं स्वयंपाक आवडते तसंच करत जाय. हा अगं ह्याला पद्धत म्हणतात काय का माय? उगाचच. अगं सुनबाई मी तुला किती वेळा सांगला मशीन मध्ये घालताना हे जीन्स वेगळे व्हाईट कपडे वेगळे हा घाल म्हणून सांगलात नाही. अहो सासूबाई ते चुकून माझ्याकडून मशीन मध्ये कपडे गेले. आहो ते दोन्ही मिक्स झाले जीन्स पण आणि शर्ट पण. आता बघ हे पांढरशी पण झाले नाही जीन्स. हा अगं ते पप्प्या मुलगीचं ओरडते ग आई तुला सांगायला नाही माझ्या बायकोला म्हणून म्हणते त्यानं. हा तुझं काय बाई तू काम करून मोकळं होती सा आणि त्यानं बोंबलत राहते माझ्या नावानं. उद्यापासून लक्षात ठेवते. अहो काम जरा नीट करत जाय बघ. मला विचारायची काम करत जाऊ कुठे. हा सांगला तुला त्याला निवळ काम आवडणार बघ कसली. त्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये भरलं वांग कर. हो सासूबाई भरलं वांग करते. कोशिंबीर कर भात कर. हा जिरा भात कर त्याला लय आवडते. आणि चपात्या कर भाकऱ्या बिकऱ्या करून त्याला भाकरी खायना. बरोबर सासूबाई हो करते. हो त्याच्या मनासारखं झालं पाहिजे बघ सांगलं मी. अजून मला सांगलं नाही म्हणून नको बघ. हा माझे नियम काय वेगळे असतात बाई माझ्या घरातले. प्रत्येक गोष्टी जर मी सासूबाईच्या ऐकून जर राहिलो ना तर म्हणजे मी ऐकतच जाते त्या सांगतच जातात असं पण नको व्हायला. तर काहीतरी युक्ती रडवली पाहिजे. आणि एवढं मात्र आहे सून मी नवीनच आहे पण मी काय रडणार नाही. आणि मी रडणाऱ्या म्हणजे तर अजिबातच नाहीये. मला वाघमारीची लेख म्हणतात. हा मी युक्ती तर चांगलीच रडवते आता. हा पाया पडताना काहीतरी लेक्चर देणार. कपडे धुतलं असं धुतलं नाश्ता तोच का केला हाच का केला हाच खाणार नाही माझा पोरगा तो खाणार नाही माझा पोरगा माझ्या पोराला असंच लागतं माझ्या पोराला तसंच लागतं. काट्यानी काटा काढावा लागतो. हा चला तर मग आता सुरुवात करते आता. असं नाही होणार आहे चल ना आपलं. त्याच्यामुळे ना काटानीच काटा काढावा लागेल सासूबाई. सासूबाई पेपर वाचताय का? ऐका ना ते तुमच्या लोकाला कसं तुमच्या आवडीच्या भाज्या आणि तुमच्या हाताच्या भाज्या जास्त आवडतात ना त्यांना. प्लीज तुम्ही तेवढं करता का? बरं हा मी करते राहू दे. हा मी दुसरे कामं करते झाडून भांडी तेवढी करते. बरं करते मी राहू दे. हो सासूबाई मी शेंगदाण्याचं कूट वगैरे तुम्हाला मी भाजून देते तेवढं भरलं वांग करा. सासूबाई ती त्यांना जेवायला ताट वाढायचंय आणि ताट मांडलेलं नाहीये मी.
कारण की मी भांडी घासल्यात पण ते तुम्हाला आवडत नाहीत ना. साबण राहील म्हणताय, पांढरं राहते म्हणताय, तर प्लीज तेवढे भांडे घासून घेता का? त्याला कोणतं काम सांगावं की नाही बाई, असं झालं का माझ्यावर, खाल्लेले ताटं इथं सगळं कामं लावले बाई मला. आम्ही दुसरे कामं काय ते आहे करून घेते. ती कपडे घड्या करायचे तेवढे कपडे घड्या करून घेते. हो हो चालेल. हा रे देवा. मी काय म्हणते, संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना करायचा. हा संध्याकाळची झाडून भांडे आणि कपडे वगैरे जे काय आहे ते घरातलं सगळं आवडते, तेवढं तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक करून घ्या ना. सुन बाई, तिथं गोष्टी मी करून ठेवलंय, सगळं करून ठेवले बाई. हा आता परत काय काम सांग नको बाई मला. हा ते पप्पे आपण सासूबाई तुमच्या लोकांना माझ्या हातचं आवडत नाही ना. पप्प्या तुझ्या हातचं जसं कर तसं खाईन बाई ते. हा तू तुझ्या हाताने कर आणि तसं जसं आहे तसंच दे त्याला खायला. ठीक आहे. हो हो करते. हिला कामा सांगू ना, हिनं मजाच मागी लागली. हा हे करा आई, हे करा आई, असं करा आई, म्हणजे तुमच्या लोकांना पटणं आई, म्हणून ना सगळे कामं मजाकूनच करून घ्यायला. हा करून घे सुन बाई, करून घे. हा त्याला जशी भाजी पाहिजे तशी तू करून दे, तुला जशी येते तशी करून दे. हा पिठलं म्हणलं तर पिठले, तू पिठलं खातच नाही, पिठलं आवडते तुला. हा तू पिठलं कर, त्याने पिठलंच खाते. हा तुला कारल्याची भाजी आवडते, त्यालाही कारल्याची भाजी दे. हा खाऊ दे त्याला बी, मजा कर होय ना ग माय. जीव गेला का माय, गुडघे गुट्टे दुखायला लागले तर माझे उठून बसायला झाले. उपदेश नाही ते उपदेश, ती तसंच करते. आता कशा गपची वाटावर आली. हा आओ सून म्हणले की त्या घरची नवीनच स्वयंपाक नवीन, घर नवीन, किचन नवीन, सगळ्याचं जमून घेणं, सेट होणं, तिला तर वेळ लागणारच. मग समजून कोण घेणार, सासूच घ्यावं लागेल ना. मग ही असंच केली, ती तसंच केली, असंच करू तसंच कर. आता आलेच नाही सासूबाई वाटतं. हा अशी युक्ती रडवलीच पाहिजे, अजिबात रडायचं नाही. हा काट्यानेच काटा काढायचा. मग नवीन असलं पण काय झालं, सून प्रत्येकाची नवीनच असते त्या घरामध्ये, सेट व्हायला वेळ लागतो तिला, समजून कोणी घ्यायचं सासूबाईनी.